सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राबवली जाणारी नमो शेतकरी योजना, त्या नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काटाकाट जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्यावरती लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होत असतो, परंतु शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित होऊन सरासरी 2 महिने होऊन गेलेले आहेत, तरी पण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अजून नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा झालेला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधवांना वाटलं होतं की नमो शेतकरी योजना बंद झाली, नमो शेतकरी योजना बंद झाली, नमोचा आठवा हप्ता येणार नाही। परंतु शेतकरी बांधवांना या ठिकाणी उशीर झालेला आहे, परंतु आता या ठिकाणी खटाखट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता जमा सुद्धा होतच आहे। कारण शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यात आलेली होते। या यादीमधील लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खटाखटे पैसे जमा सुद्धा होतच आहे। बघा, शेतकरी बांधवांना नमोचा आठवा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे जमा होत आहे, परंतु सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या बातम्या फिरत आहेत। शेतकरी बांधवांना सांगितलं जात आहे की नमोचा हप्ता 2000 रुपयांऐवजी 3000 रुपयाप्रमाणे जमा होत आहे, परंतु शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अजून 3000 रुपयांचा निर्णय झालेला नाही। त्यामुळे जे शेतकरी बांधव पात्र आहेत अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा होतच आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आपण वरती विश्वास ठेवू नका, या ठिकाणी आपण सत्य माहिती या ठिकाणी तुम्हाला सुद्धा सांगत आहे। तर बघा, शेतकरी बांधवांना भरपूर वाट पाहिलेली आहे, यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता 3 टप्प्यामध्ये वाटप होत आहे। तर आज 16 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा वाटप होत आहे, उद्या 10 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे आणि परवा दिवशी तिसऱ्या टप्प्यामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये नमोचा आठवा हप्ता जमा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता जमा होत आहेत। जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे, तर अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा सुद्धा होतच आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना पीएमचा हप्ता मिळत नसेल अशा शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता सुद्धा जमा होणार नाही, परंतु ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता आलेला असेल त्या शेतकरी बांधवांना आज या ठिकाणी नमोचा आठवा हप्ता सुद्धा जमा होत आहे। परंतु शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता उशीर आल्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा नाराज झालेले होते, तर ही नाराजी दूर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट 2000 रुपयाप्रमाणे हा हप्ता जमा होत आहे। बघा, शेतकरी बांधवांना भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा प्रतीक्षा केली, परंतु जे शेतकरी बांधव या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीएमचे लाभार्थी आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीएमचा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा झालेला आहे। आणि जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आजपासून नमोचा हप्ता जमा सुद्धा होतच आहे। परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला या ठिकाणी नमोचा हप्ता मिळत आहे, त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे, ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड आहे अशा शेतकरी बांधवांना या फार्मर आयडी कार्डवरती 2 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून या फार्मर आयडी कार्डवरती 2 मोठ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहे। या 2 मोठ्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त लाभ सुद्धा मिळणार आहे। तर त्या फार्मर आयडी कार्डवरती सुरू झालेल्या 2 योजना कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देणार आहे। बघा, शेतकरी बांधवांना ज्याप्रमाणे राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता जमा झालेला आहे। अपंग नागरिकांचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा झालेले आहेत, ज्येष्ठांना ज्येष्ठ नागरिकांच्या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत। त्याचप्रमाणे राज्यातील जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा जमा होत आहे। परंतु शेतकरी बांधवांना अशी एक बातमी फिरत आहे की काही शेतकरी बांधवांना नमोचा आठवा हप्ता 2000 रुपये मिळणार आहे आणि काही शेतकरी बांधवांना नमोचा आठवा हप्ता 3000 रुपयाप्रमाणे मिळणार आहे। तर याच्यामध्ये किती तथ्य आहे? खरंच तुम्हाला 3000
3000 मिळणार का 2000 मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून देतच आहे। परंतु शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सध्याच्या स्थितीला राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या। याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या। या निवडणुकांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अर्थमंत्री अजितदादा हे सर्वजण या निवडणुकांमध्ये व्यस्त झालेले होते। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यासाठी सरकारकडे वेळ नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधवांना हे पैसे सोडलेले नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर या ठिकाणी परत एकदा नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे या ठिकाणी जमा सुद्धा होतच आहे। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। ज्या ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर नमोचा आठवा हप्ता जमा सुद्धा होत आहे। ज्यांचं बँकात या प्रमुख बँकेपैकी असेल त्यांना सुद्धा हे पैसे काटाकाट जमा सुद्धा होतच आहे। परंतु शेतकरी बांधवांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे की ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत। कारण सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही नमो शेतकरी योजनेचा प्रत्येक हप्ता हा डीबीटीच्या माध्यमातून सोडत असतो, डायरेक्ट कधी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करत नसतो। बघा या ठिकाणी नमोचा आठवा हप्ता हा 2000 रुपयाप्रमाणे जरी जमा होत असला तर हा हप्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून जमा होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून या ठिकाणी नमोचा आठवा हप्ता जमा सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राबवली जाणारी नमो शेतकरी योजना, तर हे नमो शेतकरी योजना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेमस झालेली योजना आहे। ही योजना राज्यातील आर्थिक गरीब कुटुंबातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली योजना आहे। परंतु शेतकरी बांधवांना या नमो शेतकरी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। तर हे घोटाळे सुद्धा आता उघडकीस व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे राज्यातील भरपूर शेतकरी बांधव या ठिकाणी या घोटाळ्यांमुळे अपात्र सुद्धा झालेले आहेत। परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव या प्रमुख 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी जमा सुद्धा होतच आहे। तर या ठिकाणी आपण त्या 5 पात्रता कोणकोणत्या आहेत, जे शेतकरी बांधव 5 पात्रतांमध्ये पात्र ठरतील तर त्यांना कशा पद्धतीने हा लाभ मिळत आहे तर याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होतील। परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्हाला पात्रता, बँका, जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। परंतु शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर अशा शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून मोठमोठे लाभ या ठिकाणी देण्यात येत आहेत। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असेल तर त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून शेतकरी बांधवांना या ठिकाणी कोणकोणत्या योजनांचा लाभ तुम्हाला देण्यात येणार आहे त्याची माहिती सुद्धा समजून जाणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांना आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडायचे होते, कारण 2200 कोटींचा निधी नमोचा आठवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आलेला होता। म्हणजेच आपल्या केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आपल्या राज्य सरकारचा नमोचा हप्ता वितरित करण्यासाठी या ठिकाणी 2200 कोटींचा निधी पीएम किसान या ठिकाणी अशा पद्धतीने निधी पाठवण्यात आलेला होता। म्हणजेच आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे नमोचा आठवा हप्ता वितरित करण्यासाठी निधी पाठवण्यात आलेला होता। हा निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणेकडे पाठवलेला होता। दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून थेट या 10 बँकांकडे पैसे पाठवण्यात आलेले होते आणि आता हे पैसे बँकांच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होतच आहे। परंतु शेतकरी बांधवांना जर तुम्ही बँकेचे नियम पाळत असाल तरच तुम्हाला या ठिकाणी नमोचा आठवा हप्ता जमा होणार आहे, अन्यथा पैसे येतील। परंतु बँकेचा एक नियम लागू झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा शिल्लक राहणार नाही। म्हणजेच बँकांच्या माध्यमातून नवीन वर्षामध्ये काही नवीन नियमावली सुद्धा लागू झालेली आहे। त्या नवीन नियमावलींचे पालन राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांना करणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी शेतकरी बांधवांना नमोचा आठवा हप्ता हा 2000 रुपयाप्रमाणे जमा होत आहे। परंतु हा नमोचा आठवा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे
आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकांमध्ये जमा होत आहे त्याविषयी माहिती देऊन टाकतो। बघा शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक 4 महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता वाटप केला जात असतो। आता 4 महिने उलटून गेले, म्हणजेच हा हप्ता खरं तर डिसेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत यायला पाहिजे होता, परंतु आका डिसेंबर महिना संपून गेला, जानेवारी महिना सुद्धा या ठिकाणी आता संपत आलेला आहे। आता फेब्रुवारी महिना संपेल काय अशी वाट शेतकऱ्यांना मनामध्ये वाट लागलेली होते, परंतु शेतकरी बांधवांना नवीन वर्ष गोड झालेलं आहे। नवीन वर्षामध्ये या ठिकाणी खटाखट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा होत आहे। राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची बँकांची यादी बघून घ्या, परंतु बँकेचा एक नियम लागू झालेला आहे, त्यामुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांचं खाता या 10 बँकांपैकी असेल त्या सर्व शेतकरी बांधवांनी बँकेच्या एका नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे, अन्यथा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना तुमच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस केली जात होते की लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींचे पैसे सोडलेले आहेत, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे पैसे सोडलेले आहेत, जे अपंग नागरिक आहेत, राज्यामधील ज्येष्ठ नागरिक आहेत, राज्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा पैसे सोडलेले होते, परंतु आमचा शेतकरी बांधव असा विचारत होता की नमोचा हप्ता कशामुळे सोडत नाही। तर बघा शेतकरी बांधवांना आपल्या राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी आता सुरू होत आहेत। या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदानाची गरज आहे, त्यामुळे हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या अगोदर जमा होणार होता, त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता हे पैसे खटाखट जमा होत आहेत, कारण सरकारला बघा 15 जानेवारी नंतर नगरपालिका महानगरपालिकाच्या अशा निवडणुका आहेत। या निवडणुकांमध्ये या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त मतदान करावे या दृष्टिकोनातून आजपासूनच हे पैसे जमा होत आहेत, जेणेकरून लगेच तुम्ही मतदान कराल। बघा शेतकरी बांधवांना आता आपण काही महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे, परंतु जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तुम्हाला या नवीन वर्षामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुरळीतपणे घ्यायचा असेल, नमोचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल, तर तुम्ही महत्त्वाची 3 कामे करायची आहे। जे जे शेतकरी बांधव महत्त्वाची 3 कामे करणार आहेत त्यांना हे पैसे खटाखट जमा सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाचं पहिलं काम ते काम म्हणजे फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढायचं आहे। त्यानंतर दुसरं काम शेतकरी बांधवांना बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केलेलं असेल आणि या नवीन वर्षामध्ये ते डिलिंक झालेलं असेल तर पैसे येण्यासाठी अडचणी येऊ शकतात, त्यामुळे एकदा बँकेमध्ये जाऊन आपले आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, डीबीटी ॲक्टिव्ह आहे का हे तुम्ही तपासायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकेचा एक नियम लागू झालेला आहे, त्या नियमांचं पालन करा, अन्यथा नमोचा हप्ता पीएमचा हप्ता खात्यामध्ये येणार नाही आणि खात्यामध्ये थोडेफार पैसे शिल्लक असेल तर त्या पैशांमधील काही रक्कम या ठिकाणी बँकेच्या एकाचं नियमांचं पालन न केल्यामुळे तुमच्या खात्यामधून कट केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना या बँकांच्या नियमांचं पालन सुद्धा करायचं आहे। तर आपण या ठिकाणी आता जिल्ह्यांची बँकांची यादी सांगत आहे। बघा शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोकण विभाग असेल, अमरावती असेल, त्यासोबत पुणे विभाग असेल, मराठवाडा विदर्भ असेल, तर असे जे विभाग आहेत तर या विभागांमध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। त्यापैकी आत्महत्याग्रस्त असणारे 14 जे जिल्हे आहेत त्या शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता 100% मिळत आहे आणि उर्वरित जे जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। तर आपण सर्वात अगोदर आज ज्या 14 जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता जमा केला जात आहे त्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। बघा शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राबवली जाणारी नमो शेतकरी योजना, तर ही नमो शेतकरी योजना या ठिकाणी जशी लाडकी बहीण योजना फेमस झालेली होती त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फेमस झालेले होते आणि या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील भरपूर शेतकरी बांधवांना आतापर्यंत भरपूर पैसे मिळालेले आहेत। आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता जमा होत आहे, म्हणजेच याच्या अगोदर पात्र शेतकऱ्यांना 7 हप्ते मिळालेले असतील, 7 हप्त्यांच्या माध्यमातून 14,000 रुपये जमा सुद्धा झालेले आहेत। बघा शेतकरी बांधवांना आता नमोचा 8 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे जमा होत असल्यामुळे शेतकरी बांधव खुश झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांनी भरपूर वाट पाहिलेली होती, शेतकरी बांधव सरकारवरती नाराज झालेले होते, आता वाट पाहणारे शेतकरी बांधव नाराज झालेले होते, तर या शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी खटाखट सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा सुद्धा केले जात आहेत। आता बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो शेतकरी
योजनेचा ऑटो हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये जमा होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, कोणते शेतकरी बांधव अपात्र करण्यात आलेले आहेत याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो. जर वाटत असेल की तोटा होऊ नये, आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे यायला पाहिजे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. आता तुम्हाला नमोच्या हप्त्याची चिंता लागलेली होती, तर ती चिंता या ठिकाणी मिटत आहे, कारण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हालचाली सुरू झालेल्या आहेत. लवकरच शेतकरी बांधवांना या ठिकाणी अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी, बीड, रायगड, कोल्हापूर, सातारा, हिंगोली, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा असे जे आपले महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्यांमध्ये आता लवकरच नमशेतकरी योजनेचा ऑटो हप्ता जमा होईल, कारण शेतकरी बांधवांना भरपूर उशीर झालेला आहे, यापुढे उशीर होणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरासरी 15 जानेवारीच्या अगोदर नमोचा ऑटो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. तोपर्यंत शेतकरी बांधवांना फार्मर आयडी कार्ड काढा, आधार कार्ड बँकेला लिंक करा, बँक खात्याची KYC करून ठेवा.